म्हणावं, काहीतरी एक मोठ्या पदावर त्याने काम करावं आणि आपल्या गावाचं नाव रोशन करावं. आणि खार्डी गावातून अगदी सध्या आपण पाहत आहेत मार्गक्रमण होत असताना ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे ही फितीत केली जात आहेत विश नेटवर्कच्या माध्यमातून. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट विश नेटवर्क सध्या करत असताना हळूहळू आयुष म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण तमाम आमच्या लाडके क्रिकेट रसिक आयुष म्हात्रे यांच्या आगमनाची वाट या ठिकाणी पाहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा. आपण पाहतायत हा कोसमाई चषकाचा 2026चा दैदिप्यमान सोहळा अगदी थोड्याच वेळात आपल्याला आगमन होताना पाहायला मिळेल ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे. सध्या आपण पाहत आहेत अगदी 5 मिनिटाचा अवधीसुद्धा नाही, 3 मिनिटातच मात्र या ठिकाणी पोहोचतील. त्यांचं औक्षण केलं जाईल आणि त्यानंतर बँड पथकाच्या या संपूर्ण बँड पथकाने गजबजलेलं हे संपूर्ण दृश्य आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. कोसमाई चषक 2026 आदरणीय सन्माननीय श्री प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांच्या अथक कल्पनेतून साकारणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज महाशिवरात्र आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तमाम क्रिकेट रसिक आज महाप्रसादाचा लाभ घेऊनच आपण जायचं आहे. अगदी आपण पाहतोय की ड्रोन कॅमेऱ्याने सन्माननीय आयुष म्हात्रे सर येत आहेत, त्यांचा ताफा अगदी पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. ओपनिंग सेरेमनी प्रमुख मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत फटाक्यांच्या आतषबाजीने. डिंकी ठाकूर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. जयवंत बसवत साहेब नगरसेवक या ठिकाणी आपण पाहत आहेत. सदानंद दादा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. काशीनाथ दादा पाटील, त्यानंतर रोहनजी सावंत साहेब या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. रॉमीदादा या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळतील. डिंकी दादा यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. प्रभाकर शेठ पाटील यांच्या समवेत ही संपूर्ण मंडळी आज या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अगदी संपूर्ण खार्डीकर तमाम आमचे लाडके क्रिकेट रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून आज खार्डीकरांना पडलेलं एक गोड स्वप्न अर्थातच कोसमाई चषक 2026 आणि त्यामध्ये आजच्या या 15 फेब्रुवारीच्या दिवसामध्ये मान्यवर मंडळींच्या उपस्थितीने त्यांच्या साक्षीने उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेचे सेलिब्रिटी अर्थातच आयुष म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळेल. अगदी खडतर प्रवास करून ज्यांनी या स्पर्धेला आज उपस्थिती नोंदवली गेले. हळूहळू मात्र या ठिकाणी आपण पाहतायत आगमन होताना पाहायला मिळेल आयुष म्हात्रे यांचं. अगदी आयुष म्हात्रे यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतं. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांच्या समवेत या खार्डी गावाचे आनमान शान मान सन्मान आदरणीय सन्माननीय प्रभाकर पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार प्रणेते काशीनाथ दादा पाटील यांना आपण पाहत आहेत. त्यांच्या समवेत
सदानंद पाटील साहेब, नवनिर्वाचित नगरसेवक रोहनजी सावंत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. डिंकी दादा यांना सुद्धा आपण पाहू शकाल. चांगले खेळाडू आहेत. अप्पांचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संपूर्ण खार्डेकर, प्रभाकर शेठ पाटील, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आयुष म्हात्रे यांना सध्या आपण पाहत आहेत. आमच्या ऑन स्क्रीनवर जबरदस्त ज्यांनी इंडियन प्रीमियर लीगपासून जी सुरुवात केली ती खऱ्या अर्थानं इंटरनॅशनल क्रिकेटपर्यंत यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते असा खेळाडू आपण पाहिलात तर आदरणीय आयुषजी म्हात्रे यांना आपण पाहिलं उपस्थित होत असताना पाहत आहेत. आयुष म्हात्रे नाव जरी साधं असलं तरी खेळात मात्र दमदार ओळख निर्माण करणारा खेळाडू. मैदानावर त्याची उपस्थिती म्हणजे संघासाठी आत्मविश्वासाची हमीच. फलंदाजीला आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी थोड्याच वेळात त्याच्यात बॅट पण त्याच्या हातामध्ये आपण पाहू शकणार आहोत. संघाचा आधारस्तंभ, मैदानाचा स्टार आणि भविष्यातला मोठा चेहरा म्हणजेच आयुष म्हात्रे या ठिकाणी आपण पाहत आहेत. अगदी नेत्रदीपक त्यांच्या समवेत या स्पर्धेचे शिल्पकार, आन बान शान मान सन्मान आदरणीय कुमार आयुष म्हात्रे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नुकताच वर्ल्ड कप आपण पाहिलात आणि काय अप्रतिम ती खेळी. आयुष म्हात्रे यांचं आगमन, त्यांच्या समवेत प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील साहेब या स्पर्धेचे आन बान शान मान सन्मान. संघाचा आधारस्तंभ, भारतीय मैदानाचा स्टार आणि भविष्यातला मोठा चेहरा आयुष म्हात्रे. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, सादर आणि मान परंतु उच्च विचार, ज्यांच्या नावाची चर्चा अप्रतिम. आयुषची खासियत म्हणजे त्याचा शांत स्वभाव आणि परिस्थिती ओळखून खेळण्याची क्षमता. संघ अडचणीत असो किंवा विजयाच्या उंबरठ्यावर तो नेहमी जबाबदारीने उभा राहतो. त्याची फिटनेस, शॉट सिलेक्शन आणि मैदानावरील सकारात्मक ऊर्जा तरुण खेळाडूंना प्रेरणा देत असते. असा खेळाडू आयुष म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी सर्वांना विनंती करेन जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया त्यांचं सहर्ष सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजपासून सुरू होणारा हा कोस्माई चषक 2026चा महाथरार आणि या महाथराराचे उद्घाटन समारंभ सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते होणार आहेत. आपल्यामध्ये उपस्थित एक भारताचं आपण स्टार म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो, भारताचं स्टार, भारताचं भविष्य अर्थातच आयुषजी म्हात्रे सर, तसेच रणजीपटू हार्दिकजी तामोरे सर, तसेच लोकनेते आपांचे सुपुत्र डिंकी दादा, तसेच आपण पाहतोय रॉमी दादा आहेत, तसेच काशीराजजी पाटील साहेब, जयवंतजी बसवत साहेब, सदानंद दादा पाटील, तसेच रोहनजी सावंत साहेब, तसेच ह्या स्पर्धेची शान अर्थात ज्यांच्या माध्यमातून हे भलं मोठं आव्हान ज्यांनी पेललं आणि ह्या अगदी खडतर जमिनीवरती एक आकर्षक आणि सर्वांना आवडेल असं मैदान ज्यांच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय, तेच ह्या स्पर्धेचे सर्व सन्माननीय प्रभाकर दादा पांडुरंग पाटील शेठ. या ठिकाणी ऑक्शन केलं जातं. डिंकी दादा, अप्पांचे सुपुत्र, त्यानंतर रॉमी दादा यांना आपण पाहत आहेत. रोहन जे रणजीपट्टू म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर या ठिकाणी उपस्थित झालेले काशीनाथ दादा पाटील, रोहनजी सावंत साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर दशरथजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. सदानंद पाटील साहेब सध्या विद्यमान नगरसेवक, जयवंतजी बसवत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आयुष म्हात्रे आणि या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान प्रभाकर शेठ, पांडुरंग पाटील साहेब. सध्या आपण नारी शक्तीला सलाम, संस्कार देणारी आई, धैर्य देणारी बहीण आणि पाठबळ देणारी सहचारिणी हार्दिक तामोरे, पालघरचा रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि अगदी हा नेत्रदीपक सोहळा आयुष म्हात्रे यांना आपण खऱ्या अर्थानं पुष्पमाळ या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एक हा मान सन्मान ज्यांच्या कर्तृत्वामुळे आज भारतीय संघाचा अंडर-19 वर्ल्ड कप जो आपल्याला पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण जगभर
आयुष म्हात्रे आणि आयुष म्हात्रे हेच नाव गुंजताना पाहायला मिळालं. आज पालघर जिल्ह्याचा अभिमान आणि खऱ्या अर्थानं नाला सोपारा या विभागातून आज संपूर्ण आपण पाहतोय सन्माननीय आयुषजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पा आणि कोसमाई आई यांना पुष्पहार अर्पण केला जातोय. बोला गणपती बाप्पा, कोसमाई माते की. तसेच आपण पाहतोय ज्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन होतंय. आपण पाहतोय कैलासवासी मुकुंददादा हरी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातोय. पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय एक सुंदर व्यक्तिमत्व. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर गणपती बाप्पाला आपण नामस्मरण करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विद्यमान नगरसेवक रोहनजी सावंत साहेब, संपूर्ण आज आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे धडाडीचे लोकनेते तुम्हा सर्वांचे लाडके अप्पा आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज हे सहज शक्य होऊ शकलं नाही. परंतु आयुष म्हात्रे आज आपल्याला स्पष्टपणे डोळ्यासमोर दिसत आहेत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुनश्च एकदा करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्षितिजदादा ठाकूर नेहमीच तत्पर असलेलं एक व्यक्तिमत्व आणि नेहमीच अप्पांचं एक वाक्य आहे की सर्वात आधी माझा कार्यकर्ता. आणि आज आपण पाहिलं काशीनाथ दादा पाटील नेहमीच एक समाजसेवक म्हणून ज्यांची ओळख सातत्याने नागरिकांसाठी झटणारं असं व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित झालेत. जी रूपरेषा दीप प्रज्वलन या ठिकाणी आपण करणार आहोत. म्हणतात ना, दिव्याने दिवा लावत गेलं की एक दिव्यांची दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की एक फुलांचा फुलार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की एक माणुसकीचं नातं तयार होतं. असं आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करणार आहोत. आयुष म्हात्रे यांना मी विनंती करेन, यशस्वी कर्णधार, शांत स्वभावाचा खेळाडू आणि उद्याचा सुपरस्टार म्हणून आयुष म्हात्रे यांच्याकडे पाहिलं जातं. उद्याचं भारतीय संघाचं भवितव्य एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया दीप प्रज्वलनाला सुरुवात. परेश कुडूस. एक दिवा अस्मितेचा, एक दिवा सन्मानाचा, एक दिवा आमच्यातील मैत्रीचा, एक दिवा हा क्रिकेटच्या बहुमानाचा, आमच्यातील अस्मिता जागृतीचा आणि त्याचंच प्रतीक म्हणून दीप प्रज्वलन करून या कोसमाई चषक 2026 या ठिकाणी उद्घाटन करतायत सन्माननीय मान्यवर. एक भारताचा सुपरस्टार, भारताचं उज्ज्वल भविष्य म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय ते सन्माननीय अंडर-19 वर्ल्ड कप विजेते आयुषजी म्हात्रे. आयुष म्हात्रे अंडर-19 विश्वचषक आपण जिंकल्यानंतर जी आज आपल्याला प्रसिद्धी मिळाली, आज सर्वांचं भाग्य आहे. प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या स्पर्धेचे प्रणेते. आन बान शान मान सन्मान अभिमान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दीप प्रज्वलन झालेलं आहे. आपण या स्पर्धेच्या माध्यमातून श्रीफळ वाढवलं जाईल. दादा यांना मी विनंती करेन, चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख ही सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अप्पांचे लाडके सुपुत्र, मुंबई प्रीमियर लीगमध्ये आपण डिंकीदादा यांना पाहिलं. श्रीफळ वाढवल्यानंतर आपण थेट मैदानाच्या दिशेने वळणार आहोत. आज आयुष म्हात्रे खार्डी गावात, या अगोदर आपण सुनील मनोहर गावस्कर लिटिल मास्टर यांचे पदस्पर्श या खार्डी गावाला लाभले होते आणि आज आयुष म्हात्रे आज अंडर-19चा काशीनाथ दादा पाटील नेहमीच क्रिकेटवर प्रेम आणि खऱ्या अर्थानं नागरिकांवरती प्रेम हे नेहमीच पाहायला मिळतं. आपण श्रीफळ या ठिकाणी वाढवत आहोत. डिंकी दादा यांच्या शुभ हस्ते. बोला गणपती बाप्पा, मंगलमूर्ती. हे गणराया ही चांगली स्पर्धा पार पाडो, कोणत्याही प्रकारचं गालबोट न लागताना. त्यानंतर प्रभाकर शेठ पाटील, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, या खार्डी गावाची धडकन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय सन्माननीय प्रभाकर शेठ पाटील आणि संपूर्ण जी मंडळी आहे. समोरून आपण थेट मैदानाच्या दिशेने आपण वळणार आहोत. आता मैदानाचं आपण या ठिकाणी ओपनिंग करूया. पाहुण्यांना जाण्यासाठी थोडीशी आपण जागा द्या. फक्त पाहुणे मंडळी जातील.
या ठिकाणी आपण परेश कुडू सर. येस, नक्कीच आपण आता वळणार आहोत या मैदानाच्या उद्घाटनासाठी. आपण पाहिलं तर हा मैदान या ठिकाणी सुरुवातीचं जर आपण क्षण पाहिले असते तर या ठिकाणी एक डोंगरी होती आणि ती डोंगरी खोदून या ठिकाणी एक सुंदर मैदान आपल्या ह्या क्रिकेटवीरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि त्याच मैदानाचं उद्घाटन आपण पाहतोय सन्माननीय आयुषजी म्हात्रे वर्ल्ड कप विजेते कर्णधार यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी फीत कापून या मैदानाचं उद्घाटन केलं जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. आयुष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते फीत या ठिकाणी आपण उद्घाटन करत आहोत. मैदानाच्या दिशेने थोड्याच वेळात वाटचाल होईल. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून आयुष म्हात्रे यांना विनंती करेन की आपण मैदानात पदस्पर्श करायचं आहे. हे मात्र पदस्पर्श आपल्याला पाहायला मिळतं आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत प्रभाकर शेठ पाटील साहेब असतील, सदानंद पाटील नगरसेवक, दशरथजी पाटील साहेब, राहुल दादा, तर डिंकी दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आयुष म्हात्रे यांचे पदस्पर्श आज या खार्डी मैदानाला आहे. त्यासाठी खरोखर कौतुक करावं तेवढं कमीच आहे. संपूर्ण खार्डीकर आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हॅलो चेक पाटील यांची देण प्रणेते म्हणून ज्या दिलीपजी भगत साहेब असतील, संपूर्ण ही मंडळी आज आपण पाहत आहेत. बँड पथकाच्या सातत्याने आपण पाहत आहेत. अप्रतिम आपण पाहू शकाल. अगदी खेप देवतेचं पूजन केलं जाणार आहे. क्रिकेटची देवता हिचं पूजन केलं जाईल आणि त्यानंतर या स्पर्धेच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. काशीनाथ दादा पाटील, त्यानंतर प्रभाकर शेठ पाटील या ठिकाणी हॅलो चेक हिचं पूजन केलं जाईल. हॅलो 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 क्रिकेटची देवता एसटीचं पूजन केलं जाणार आहे. सन्माननीय आयुषजी म्हात्रे सरांचे या ठिकाणी पिताश्री हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात. शुभ हस्ते औक्षण या ठिकाणी केलं जाणार आहे. आयुष म्हात्रे यांच्या शुभ हस्ते क्रिकेटची देवता एसटीचं पूजन केलं जाईल. त्यानंतर श्रीफळ वाढवलं जाईल, पुष्पमाळ अर्पण केली जाईल आणि त्यानंतर आपण या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात करणार आहोत. हॅलो म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पुष्पमाळ अर्पण केली जात आहे. देवता एसटी सध्या आपण पाहत आहेत क्रिकेटची देवता एसटी आहे. अगदी हा सुंदर सोहळा तुम्हा खेळ म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या खार्डी गावामध्ये हा उत्सव क्रिकेट फेस्टिवल विथ शानदार आयोजन नियोजन औक्षण केलं जात आहे. सध्या आपण पाहत आहे आपण पाहतो या ठिकाणी मैदानाचं पूजन सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी औक्षण पहिल्यांदा केलं जाते. कारण ज्या क्रिकेटने मला मान दिला, ज्या क्रिकेटने मला सन्मान दिला, ज्या क्रिकेटने मला ओळख दिली, त्या क्रिकेटचं या आजच्या दिवसापासून महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसापासून कोस्माई चषक 2026चा रणसंग्राम या मैदानावरती झुंजणार आहे आणि त्याच मैदानाचं या ठिकाणी पूजन क्रिकेटचे देवता यष्ट्यांचं पूजन या ठिकाणी केलं जाते. धूप अगरबत्ती वाहिली जात आहे. मान्य आयुष म्हात्रे या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक म्हणून ज्याची ओळख एक शांत स्वभावाचा खेळाडू
अंडर 19 विश्वचषक हॅलो हॅलो आपण पाहतायत क्रिकेटची देवता एसटीचं पूजन केलं जात आहे. पूर्ण नारी शक्ती त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचा मनपूर्वक सहर्ष स्वागत. संपूर्ण आज खार्डीकर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना सध्या क्रिकेटची देवता एसटीचं पूजन केलं जात आहे. आयुष म्हात्रे या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक अंडर 19 विश्वचषकाचा. अगदी आपण पाहतोय ज्या क्रिकेटने मला नाव दिले, ज्या क्रिकेटने मला सन्मान दिला, ज्या क्रिकेटने मला मोठं केलंय, ते क्रिकेटचे आपण पाहतोय या ठिकाणी बॅट बॉल आणि क्रिकेटचे देवता यष्ट्यांचं या ठिकाणी पूजन केलं जाते. सन्माननीय आयुषजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिकेटचे देवता यष्ट्यांचं पूजन सुद्धा होताना आपण पाहतोय. अगदी आजपासून सुरू होणारा हा महाथरार महासंग्राम अगदी विना अडथळा आनंददायी वातावरणात पार पडू दे. तेव्हा हे कोसमाई आई तसेच आपण पाहतोय की सर्व देवतांना आपण आव्हान करूयात. आयुष म्हात्रे सध्या आपण पाहताय भारतीय संघाचा कर्णधार अंडर 19 विश्वचषक ज्यांच्या हातामध्ये आपण पाहिलं असा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ज्याची ओळख अंडर 19 विश्वचषक स्वप्न पाहिलं आणि स्वप्न पूर्ण होत असताना आपण पाहिलं. या ठिकाणी श्रीफळ वाढवला जातो. एक रणजीपट्टू म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. एक चांगला खेळाडू आणि आयुष या ठिकाणी उपस्थित आहेत. आज म्हात्रे यांचे पिताश्री आज त्यांना सुद्धा अभिमान असावा आपल्या मुलावर. आणि रॉमिदादा यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवला जात आहे. देवता एसटीचं पूजन केले जात आहे. या ठिकाणी उपस्थित आहेत. आज संपूर्ण मान्यवर मंडळी वेळेत वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेत. काशीनाथजी पाटील दादा यांना विनंती करेन. कोपरी गावातील अनमोल रत्न माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे आणि क्रिकेटवर नितांत प्रेम आणि समाज ज्यांची ओळख सातत्यपूर्ण पाहायला मिळते. आज या स्पर्धेचे उद्घाटक आपण पाहतायत आयुष योगेश म्हात्रे भारतीय संघाचा कर्णधार अंडर 19 विश्वचषक. रोहनजी सावंतसाहेब विद्यमान नवनिर्वाचित आपण पहा सेवक सदानंद पाटील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व. जयवंत बसवसाहेब नवनिर्वाचित हे नगरसेवक आपल्याला पाहायला मिळतात. आज उपस्थिती नोंदवत असताना आपल्या या कार्यक्रमाला या क्रिकेटच्या सोहळ्याला कोसमाई चषक 2026चा हा थरार रंगताना पाहायला मिळेल. क्रिकेटचा घमासान रोहनजी सावंतसाहेब उपस्थित आहेत. त्यानंतर प्रभाकर शेठ पाटील या स्पर्धेची आन बान शान मान सन्मान आपण पाहत आहेत. डिंकी दादा यांना सुद्धा मी विनंती करेन. व्ही शेप मध्ये आपण सर्वांनी सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण व्ही दादा शेप मध्ये उभे यांना सुद्धा मी राहूया. विनंती करेन. शुभ असते फळ वाढवत आहोत. यांचे शुभ आपण मनोजजी राऊत यांचे शुभ असते.
येथील विद्यमान सरपंच यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवत आहोत. संपूर्ण आज जी मंडळी आपल्याला पाहायला मिळते, आज प्रमुख उद्घाटक म्हणून आपण पाहतायत भारतीय संघाचा कर्णधार. आज अभिमान असावा पालघर जिल्ह्याला, वसई तालुक्याला आणि खऱ्या अर्थानं सध्या आपण क्रिकेटची देवता हिचं पूजन केलं. थँक्यू डीजे. या पण या चला बोट टीम कॅप्टन, चला दोन्ही संघाचे कर्णधार आतमध्ये येतील. मात्र टीमचे कॉल आणि यस मी सन्माननीय आयुषजी म्हात्रे साहेब आपणास विनंती करतो की आपण या पिचचं उद्घाटन या ठिकाणी आपण करायचं आहे. हॅलो 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 डीजे ऑपरेटर, आपण राष्ट्रगीत रेडी ठेवायचं आहे. डीजे ऑपरेटर राष्ट्रगीत रेडी सर्व खेळाडूंना विनंती करेन व्ही शेप मध्ये थोडेसे उद्घाटन करणार आहोत. सर्वांना विनंती करेन की आपण आपापल्या जागी उभं राहायचं आहे. सर्वांना विनंती करतो आपापल्या जागी आपण उभं राहा. कॅप आणि गॉगल जे परिधान केलेत ते आपण मात्र रिमूव्ह करायचे आहेत. सर्वांना विनंती करेन, आपण जागी बसलेले आहात तर प्लीज आपण उभं राहा. 52 सेकंद आपण फक्त द्यायचे आहेत. आपण भारताचं राष्ट्रगीत या ठिकाणी घेणार आहोत. मी डीजे ऑपरेटरला विनंती करेन की आपण सज्ज राहायचं आहे. आम्ही जेव्हा सांगू तेव्हा मात्र आपण प्ले करा. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. भारताचं राष्ट्रगीत सुरू कर. माता की वंदे. एक साथ विश्राम. सर्वांचा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. भारतीय संघाचा कर्णधार विश्वचषक अंडर-19चा जो आला आणि तेच आज स्वप्न पूर्ण झालं. आयुष योगेश म्हात्रे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बॅटने प्रत्युत्तर द्यावं गोलंदाजाला आणि इथून सुरुवात या क्रिकेटच्या रणसंग्रामाची आपल्याला पाहायला मिळेल. या आपण
आयुष म्हात्रे, आज हार्दिक तामोरे रणजीपट्टू आणि एका साईडला भारतीय संघाचा कर्णधार अंडर 19 आयुष योगेश म्हात्रे पाहत आहे. या आयुष रोहनजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रभाकर शेठ पाटील यांना आपण पाहू शकतायत. तुम्ही सगळ्यांनी मात्र आयुष म्हात्रेचे फटके पाहिलेले आहेत. ही इज अ डेंजरस प्लेअर. आता मात्र तुम्ही बिंदास खेळू शकता. थोडेसे लांब काढून नो. गोलंदाजी करताना रॉमी दादा गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. कॅप्टन रोहन सावंत यांना आपण पाहताय. साहेबांना प्रभाकर शेठ पाटील साहेब यांना पाहताय. डिफेन्स कसं खेळावं तर हे मात्र आयुष म्हात्रे या ठिकाणी दर्शवत असताना पाहायला मिळतोय. भारतीय संघाचा कर्णधार आणि एक तुमचा मनपसंतीचा स्ट्रोक झालाच पाहिजे. आयुष म्हात्रे यांना विनंती करेन पॅटर्न शॉट किंवा ट्रेडमार्क शॉट किंवा सिग्नेचर शॉट. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात करूया आपण. पुन्हा एकदा सहर्ष स्वागतम. या वेळेला आपण पाहतायत उद्याचं भवितव्य आहे. अगदी चांगला बॉल या वेळेला आपण पाहणार आहोत. वैभव गोलंदाजी करताना पाहायला मिळते. रॉमी दादा या वेळेला क्या बात आहे, क्या ऍक्शन आहे. अप्रतिम ऍक्शन पाहायला मिळते. आणि आयुष म्हात्रे सातत्याने त्याचे फटके आपण पाहिलेले आहेत. परंतु आज स्वतः खार्डीच्या या मैदानात प्रभाकर शेठ पाटील साहेब यांच्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी वैभव पाटील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. नवसाई संघाचे जे गोलंदाज आहेत आणि धडाडीचे वैभव पाटील, नवसाईचा ब्रँड, आणि एका साईडला भारतीय संघाचा युवा कर्णधार अंडर 19 विश्वचषक ज्या खेळाडूने आपल्या नावावर केलं. यावेळेला डिफेन्स दाखवला. क्या बात आहे, अप्रतिम. आयुष म्हात्रे आज त्यांचे पिताश्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. योगेशजी म्हात्रे साहेब, हार्दिक तामोरे या ठिकाणी आपण रणजीपटू. या वेळेला सरळ बॅटचा वापर काय असतो. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. शैलेश या वेळेला अप्रतिम चांगला फटका. ऑफ साईडला लॉंग ऑफ क्लिअर करणारा हा चौकार. हार्दिक तामोरे यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आणि आमच्या महिला कक्षेला सलामी देणारा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, नो लुक शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका. शेवटचा बॉल खेळण्याची तयारी दाखवत आहेत आयुष म्हात्रे. हे संपूर्ण झाल्यानंतर आपण पाहुणे व्यासपीठावर विराजमान होताना पाहायला मिळतील. सगळ्यांचं स्वप्न असतं आणि आयुष म्हात्रे यांचं स्वप्न भारतीय संघाचा युवा कर्णधार. यावेळेला अप्रतिम चांगला फटका एक्झिक्यूट केलाय एक्स्ट्रा कव्हरला. हार्दिक तामोरे रणजीपट्टू यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्वांना मी विनंती करेन, हार्दिक तामोरे रणजीपट्टू एक बॉल होईल, बाजूला व्हायचंय. चला थोडस बाजूला. हार्दिक तामोरे जे रणजीपट्टू आहेत आणि रणजीपट्टू कसा असावा, त्यानंतर डाऊन द अर्थ कसा असावा. पंकज भोईर आज त्यांचं करण्यासाठी सज्ज झालेत. हार्दिक तामोरे सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. विनंती करेन की आपण व्यासपीठावर विराजमान होण्याची कृपा करावी. या दोन्ही टीमचे जे खेळाडू आहेत परेश कुडू सर. हॅलो चेक. या शिखर डिंकी दादा या ठिकाणी आपण पाहत. नागेश पाटील डिंकी दादा सुद्धा मुंबई प्रीमियर लीग जबरदस्त क्रिकेट त्यांनी हाताळलं आणि स्क्वेअर ऑफ द विकेट कसं खेळायचं आहे
अप्रतिम चांगला फटका. आणि इथून सर्व मान्यवरांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आपण संपूर्ण मान्यवर मंडळी जी म्हात्रे सर या ठिकाणी आपण पाहत आहेत. आयुष म्हात्रे युवा चा कर्णधार. मैदान खाली करायचं आहे. चला लगेच 900 ब संघाने आपली फिल्डिंग सजवायची आहे. अगदी लगेच थोड्याच वेळात आपण लगेच मॅचला सुद्धा सुरुवात करणार आहोत. सन्माननीय मान्यवर या ठिकाणी अगदी उपस्थित होत आहेत. सर्व मान्यवरांचं या मंचावरती मी सुस्वागतम करतोय. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजित व्हायचं आहे. आयुषजी म्हात्रे सर, हार्दिकजी तामोरे सर, डिंकी दादा, तसेच रॉमी दादा, काशीनाथजी पाटील साहेब, जयवंतजी बसवत साहेब, सदानंद दादा पाटील साहेब, रोहनजी सावंत साहेब, योगेशजी म्हात्रे सर, तसेच दशरथजी पाटील साहेब, पंकजजी भोईर आणि या स्पर्धेचे सर्व प्रभाकर शेठ तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती विराजित व्हायचं आहे. आणि लगेच 900 ब संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 4 षटकांचा सामना असणार आहे आणि पहिलं षटक आपण पॉवर प्लेचा पाहणार आहोत, ज्यामध्ये 3 क्षेत्ररक्षक मात्र आपण बाहेर ठेवू शकतो. चला कनेरकर, आम्ही कनेरकर या आपण बाहेर यायचं आहे. 900 ब संघाने लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. लगेच आपण या ठिकाणी पहिल्या सामन्याला सुरुवात करणार आहोत आणि रिव्ह्यू नाही आहे हे लक्षात असू द्यात. सर्व उपस्थित खेळाडूंना मी सांगतोय रिव्ह्यू ही सिस्टम नाही आहे आणि दोन्ही संघाचा एक प्रतिनिधी 12 खेळाडू आपण या ठिकाणी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. मंडप डेकोरेटर आयोजकांशी संपर्क साधा. मंडप चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सन्माननीय मान्यवरांना या ठिकाणाहून रजा घ्यायची, अगदी थोड्याच वेळात ते निघतील. तत्पूर्वी ह्या सामन्याला सुरुवात होणे हे तितकंच गरजेचं आहे. चला थँक्यू. पुन्हा एकदा आल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मॅचला आपण सुरुवात करायची आहे. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये गेलेत आणि दोन्ही टीमला विनंती करतोय 12 मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. पालघर जिल्ह्यातील अग्र नामांकित ही क्रिकेटची स्पर्धा कुसमाई एंटरप्राइजेस प्रस्तुत मान्य श्री
प्रभाकर पांडुरंग पाटील शेठ यांच्या सौजन्याने या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन कुसमाई चषक 2026 आपण बघतायत. आजचा पहिला दिवस. आयुष म्हात्रे यांना आपण मुख्य व्यासपीठावरती बघतायत. एक सुंदर असे क्रिकेटपटू, भारताचं प्रतिनिधित्व करत असताना अगदी जर पाहिलं गेलं तर अंडर 19चा अगदी वर्ल्ड कप तो जिंकून दिला गेला. खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमात राहिला गेला आणि त्यांना या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतायत. चला, बॅटिंग करण्या टीमने लगेचच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं हे मुख्य व्यासपीठ दाखवलं जातं. अगदी जर पाहिलं गेलं तर या संपूर्ण स्पर्धेचे शिल्पकार प्रभाकर शेठ पाटील यांना आपण मुख्य व्यासपीठावरती बघतोय. मॅचला सुरुवात दोन्ही टीमला दिवस शुभेच्छा. चला, आघाडीचे बॅटर पाठवा प्लीज. आणि टीम आम्ही कनेरकर 12th मॅन आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचं आहे. सन्माननीय कमलाकरजी भोईर साहेब उपस्थित झालेत. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानवान व्हायचं आहे. कमलाकरजी भोईर साहेब, पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सर्व पाहुण्यांचे, सर्व खेळाडूंचे, सर्व आयोजकांचे, सर्वांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत.